नमस्कार मित्रांनो. 2 एप्रिल ते 8 एप्रिलच्या दरम्यान साधना सप्ताह आपणास साजरा करायचा आहे. या सप्ताहांतर्गत सर्व शाळा व्यवस्थापन शाळा, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, लिपिक यांनी अधिकारी, कर्मचारी क्षमतावृद्धी, कौशल्य विकास कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी 2 ते 8 आय गॉट कर्मयोगी हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचे आहे आणि डाउनलोड करून त्यावरती रजिस्ट्रेशन करून आपणास किमान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषद हिंगोली यांनी पत्रात दिलेल्या 50 पैकी किमान 4 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे. तर हे प्रशिक्षण करण्यासाठी भरपूर शिक्षक बांधवांना अडचणी येत आहेत, कर्मचारी बांधवांना अडचणी येत आहेत. तर त्या सर्वांसाठी एक मी साधा सोपा पर्याय घेऊन आलेलो तो म्हणजे की अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण हे 4 कोर्स पूर्ण करू शकाल. तर ते कसे पूर्ण करायचे हे आपण बघूयात. आपण युजरनेम आणि पासवर्ड टाकून किंवा ओ-टी-पी टाकून मोबाईलमध्ये रजिस्ट्रेशन केलेले असेल, तर मित्रांनो या ठिकाणी काही कोर्सची मी लिंक दिलेली आहे बघा. ह्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6, 7, 8 8 असे कोर्स दिलेत बघा. त्यासोबतच काही 50 अभ्यासक्रमांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ही लिंक दिलेली आहे. तर आपणास काय करायचं आहे बघा. या ठिकाणी इंट्रोड्यूस टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे हा कोर्स आहे. हा कोर्स मला पूर्ण करायचा आहे. त्यावरती मी क्लिक केले. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी स्टार्ट हे बटन येईल बघा. स्टार्ट वरती क्लिक करा. स्टार्ट वरती क्लिक केल्याच्यानंतर हा व्हिडिओ 52 मिनिट 19 सेकंदाचा आहे बघा. तर हा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. डायरेक्ट एंड करा. एंड केल्याच्यानंतर पुन्हा हे फायनल असेसमेंट आहे बघा. फायनल असेसमेंटमध्ये आपल्याला प्रत्येक 10 प्रश्न येतात. प्रत्येक प्रश्नाचे पर्याय 3, 4 पर्याय येतात. 4 पर्याय आपल्याला काय करायचे मित्रांनो, जे लांब पर्याय आहे की नाही तोच उत्तर म्हणून आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी मी अंदाजे सर्व काही याची उत्तर या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. अवघ्या काही सेकंदामध्येच बघा आणि सबमिट. नो सबमिट केलं. नो सबमिट केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, असेसमेंट रिझल्ट 60% म्हणजे 60% गुण भेटलेले आहेत. आणि याला बॅक करा. बॅक केल्याच्यानंतर पुन्हा फिनिश करा. फिनिश केल्याच्यानंतर या ठिकाणी रेटिंग्ज द्या आणि डन करा. हा एक कोर्स झाला. ओके. त्यानंतर पुन्हा दुसरा कोर्ससाठी आपण पुन्हा त्याच लिंकवरती जाऊया. ते 2 नंबरचा कोरे एरिया ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्यावरती क्लिक केलोय. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी स्टार्ट वरती जावा. स्टार्ट वर जाऊन 30 Hello मिनिट and welcome. आणि 49 In this सेकंदाचा हा session, कोर्स आहे. we are हाही going to आणि काही पाहण्याची गरज नाही. शेवटपर्यंत thank you. ड्रॅग करत न्या. एंड करा आणि त्यानंतर एंड केल्याच्यानंतर पुन्हा ह्या फायनल असेसमेंट वरती क्लिक करा. याही ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 10 प्रश्न आहेत आणि 10 प्रश्नाचे 10 पर्याय आहेत. तर ज्याचं उत्तर जो पर्याय लांब आहे तो पर्याय या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. नो सबमिट. 10ला 10 पर्याय पूर्ण झालेत. सबमिट केलेत. सबमिट केल्याच्या यालाही 60% गुण भेटलेले आहेत बघा. आणि पुन्हा बॅक या. बॅक येऊन पुन्हा फिनिश करा. फिनिश केल्याच्या त्याला रेटिंग द्या आणि डन करा. हा दुसरा कोर्स पूर्ण झाला. पुन्हा आणखीन मी तिसऱ्या कोर्सवर येते. हा तिसरा कोर्स आहे बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर पब्लिक गव्हर्नन्स यावरती जाऊन पुन्हा आणखीन काय करत आहे, स्टार्ट वरती जावत आहे. स्टार्ट वर जाऊन पुन्हा 2025 आता is the याच्यामध्ये year 8-10 कोर्स where आहे बघा. प्रत्येक कोर्स आता असा व्हिडिओ काय करा, समोर स्किप करा. पुन्हा हा दुसरा कोर्स आहे बघा. नेक्स्ट केला. या ठिकाणी पुन्हा ह्या चाचण्या सोडत आहे. हे बघा 5 पैकी 3 आलेत आणि starting from December बॅक 2022, या. बॅक येऊन we पुन्हा आणखीन have हा व्हिडिओ आहे seen बघा. AI. हा व्हिडिओ 17 मिनिटाचा तो पण या ठिकाणी स्किप करा. त्यानंतर पुन्हा रिफ्लेक्टिंग असेसमेंट आहे. स्टार्टर असेसमेंट. ते असेसमेंट सोडवा. यामध्ये बघा 5 पैकी पुन्हा 3 आले आता. So पुन्हा काय करा, building बॅक यावा. foundational understanding. पुन्हा स्किप करा. पुन्हा या ठिकाणी असेसमेंट सोडवा. स्टार्ट असेसमेंट. याच्यामध्ये पण पुन्हा मी अंदाजे दाहोदरुशे या सुक्तीप्रमाणे 5 पैकी एकच उत्तर आलंय. पण तरीही त्याला बॅक So करा. बॅक म्हणजे building चुकलं तर on तरी तरी earlier काही अडचण module नाहीये. to त्यानंतर पुन्हा understand हे 19 AI. मिनिटाचा पुन्हा एक व्हिडिओ बघत आहे. आपण पुन्हा ट्राय करत आहे. त्यानंतर हे 12 सेकंदाचा पुन्हा तो समोर नेत आहे. त्यानंतर पुन्हा आणखीन ह्या 18 मिनिटाचा पुन्हा समोर नेत आहे. त्यानंतर पुन्हा ह्या चाचण्या सोडत आहे.
हे लक्षात घ्या मित्रांनो, की आपल्याला जरी 5 पैकी 2 उत्तर जर आली तरी काही अडचण नाही. उत्तर कितीही येवो, त्याचा काही आपल्या निकालावरती परिणाम होणार नाही. या ठिकाणी 5 पैकी 2 आलेत आणि नंतर बॅक घ्या. बॅक येऊन पुन्हा आणखी ही चाचणी सोडवा बघा. ही चाचणी आता 10 चाचणीमध्ये 10 प्रश्न आहेत. तर 10ही प्रश्नांची उत्तर आता या ठिकाणी मी अवघ्या काही सेकंदामध्ये पूर्ण करतोय. ओके. नो सबमिट. या ठिकाणी बघा 70% गुण भेटलेत. ओके. बॅक यावा, फिनिश करा. फिनिश केल्याच्यानंतर पुन्हा हे ड्रॅग रेटिंग दिली आणि हा बघा. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 3 कोर्स तर पूर्ण केले आणि त्यानंतर चौथा पुन्हा कोर्स. आपल्याला 4 किमान 4 कोर्स पूर्ण करायचे. हा चौथा कोर्स मी या ठिकाणी घेतोय. हा चौथा कोर्स पुन्हा या ठिकाणी एनरोल केलंय. एनरोल केल्याच्यानंतर पुन्हा आणखीन ड्रॅग करा. समोर न्यावा. पुन्हा दुसरा व्हिडिओ घ्या. पुन्हा दुसरा व्हिडिओ पुन्हा मी असा समोर नेत आहे. पुन्हा चौथा व्हिडिओ या ठिकाणी जे मोडलेले आहेत तो पूर्ण समोर न्या. त्यानंतर पुन्हा हा 5वा आहे. त्यालाही मी समोर नेले. त्यानंतर पुन्हा हा मेकिंग इंडियाचा तो पण समोर नेला आहे. त्यानंतर पुन्हा हा समोर घेतलोय. हाही समोर नेला आहे. त्यानंतर पुन्हा हाही घेतोय. हाही जवळपास म्हणजे अर्ध्या मिनिटाच्या फरकामध्ये सर्व व्हिडिओ मी काय केलेत, प्ले केलेत. त्यानंतर पुन्हा आणखीन समोर नेलेत बघा. म्हणजे जे काही होतं की नाही व्हिडिओ पाहण्याचं टार्गेट ते पूर्ण केले. आता त्यानंतर फायनल असेसमेंट सोडवत आहे. त्यामध्ये पुन्हा आता जो नेहमीचा फॉर्म्युला घेणार तोच फॉर्म्युला या ठिकाणी मी वापरणार आहे. त्यानंतर नो सबमिट. नो सबमिट केल्याच्या नंतर पुन्हा आणखीन बघा याचा निकाल आता या ठिकाणी कॅल्क्युलेट होत आहे. या ठिकाणी 40च गुण पडलेले आहेत. त्यामुळे मी बॅक येते पुन्हा आणि फिनिश करत आहे. फिनिश करून पुन्हा रेटिंग देत आहे. रेटिंग देऊन डन करा. डन केल्याच्यानंतर बघा कोर्स पूर्ण झालेला आहे. ओके. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 4 कोर्स तर आता या ठिकाणी पूर्ण केले. तुम्ही 5वा कोर्स आहे. हाही 5वा कोर्स आहे. तोही या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यालाही स्टार्ट करा. स्टार्ट करून पुन्हा हा कोर्स आहे बघा मित्रांनो. 1 तास 1 मिनिट आणि 21 सेकंदाचा आहे. Dashboards, तो मी पूर्ण information व्हिडिओ या ठिकाणी retrieval to पूर्ण faster पाहिलेला आहे. digital. पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर पुन्हा हे 20 ज्या चाचण्या आहेत की नाही, 20 प्रश्न आहेत की नाही, 20 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देऊया आपण. ए आवाज करू नको शौर्य. ओके. नो सबमिट. 80% गुण भेटलेले आहेत आणि बॅक येऊन पुन्हा फिनिश वरती जाऊन फिनिशवर रेटिंग देत आहे. रेटिंग देऊन डन करत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे 5 कोर्स मी अवघ्या 20 म्हणजे 1-2 मिनिटाच्या फरकाने हे 5 कोर्स मी पूर्ण केलेले आहेत. आता हे कोर्स ऐका ना मित्रांनो आपल्याला कोर्स डाउनलोड करायचे आहेत आपल्याला. कोर्सचे सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? माय लर्निंग या ठिकाणी यायचं आहे. माय लर्निंग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? हे कंप्लीटेड मध्ये जायचं आहे. कंप्लीटेड मध्ये जाऊन या ठिकाणी हे सर्टिफिकेट बघा 1, 2, 3, 4, 5 हे 5 कोर्स आपण पूर्ण केलेत. पण हे एक कोर्स या ठिकाणी या कोर्सचं सर्टिफिकेट या ठिकाणी आले. पण या कोर्सचं सर्टिफिकेट या ठिकाणी आलंय. तर त्यासाठी बघा या कोर्सचं सर्टिफिकेट येण्यासाठी टेक सर्व्हे टू अनलॉक यावरती जायचं आहे. यावरती जाऊन काय करायचं याला रेटिंग्स द्यायचे आहेत. तर बघा 5, 4 असं तुमच्यापर्यंत तुम्ही कोणतेही रेटिंग देऊ शकता. त्यानंतर धिस कोर्स इज व्हेरी नाईस. हे असं कोणत्याही स्वरूपाचं काहीही लिहून तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्याच्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये सर्टिफिकेट येईल. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या कोर्सचं मी या ठिकाणी सर्टिफिकेट येण्यासाठी काय करत आहे, रेटिंग्स देत आहे. व्हेरी नाईस कोर्स. नाव टाकून काय करताय? सबमिट करताय. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा याचं सर्टिफिकेट आपोआप आलेलं आहे. ते डाउनलोड करा. आणि काही सर्टिफिकेट आहे बघा मित्रांनो, त्या सर्टिफिकेट घेण्यासाठी 24 तासाचा अवधी लागेल अशी सांगण्यात येत आहे. पण अवघ्या 5 ते 10 मिनिटाचा वेट करून पुन्हा तुम्ही डाउनलोड करून बघा. तर पुन्हा 5 ते 10 मिनिटाच्या फरकाने ते सर्टिफिकेट तुमचे डाउनलोड होतील.
अशा पद्धतीने मित्रांनो या संदर्भात कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.